उठला का किरकिऱ्या? काय रे सतत काय किरकिर करतोस आणि रडतोस रे? अशी नाही. संचिता, हे बाळ डॅड साठी, सुजित साठी, मम्मांसाठी खूप महत्वाचं आहे. अशी चिडचिड करून नाही चालणार. त्यांचा हा वीक पॉइंट आहे. त्यांच्या या वीक पॉइंटला मी माझा स्ट्रॉंग पॉइंट बनवूच शकते. याच्याशी थोडं जुळवून घेतलं, मैत्री केली, थोडा त्रास सहन केला की याला माझी सवय होईल आणि मग हा माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाकडेही राहणार नाही. क्या बात आहे. आणि मग माझ्या समोर सगळे झुकतील, कारण सगळ्यांचा वीक पॉइंट माझ्याकडे असेल. ए पिल्ला, काय रे, काय चाललंय? कोण आहे मी? आई आहे ना तुझी? हो ना, आई आहे ना मी तुझं सगळं करेन. हा, सगळं छान छान करेन मी तुझं. पण काय प्रॉब्लेम आहे माहितीये का? तू माझ्या अंगावर शिशी शुशू करतोस रे, म्हणून माझी चिडचिड होते. असं नाही करायचं ना, नाही करायचं ना असं. मॉम, आज बहुतेक सूर्य पश्चिमेला उगवलेला दिसतोय. सुजित, हे काय बघतोय आपण? संचिता अर्जुन बरोबर छान हसत खेळत गप्पा मारते, अदरवाईज चिडचिड करत असते. बाबाला म्हणावं आम्ही रात्र रात्र जागतो, मग मम्माला सुद्धा जागायला लागतं, मग मम्माचं डोकं दुखतं, म्हणून मम्मा चिडचिड करते. सांग बरं बाबाला. बर, तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. काय? आम्ही बाळासाठी एक आया अपॉइंट केलीये. आता तुला बाळाची काळजी घ्यायचं कारण नाही, काही टेन्शन नाही, एकदम मस्त. मम्मा कशासाठी, काय गरज होती? मी केलं असतं. मग कॅन्सल करूया. नाही नाही नाही, चांगली गोष्ट आहे. पण तिला काही एक्सपिरियन्स आहे का? अगं हो, ती आतापर्यंत हेच काम करत आलीये, बाळ सांभाळण्याचं. आता खुश? वेट. हॅलो संचिता, वकिलांनी पेपर्स तयार केलेत, तुझं नाव ऍड केलेलं आहे. फक्त तुला आज रात्री त्यांना जाऊन भेटावं लागेल, सह्या कराव्या लागतील. आणि हो, हे शालिनीला कळून देऊ नकोस. तिचा स्वभाव तुला माहिती आहे ना, उगाच नको ते प्रश्न विचारून ती प्रोसेस डिले करेल. ओके, आलं का लक्षात? अरे वा, थँक्यू 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 थँक्यू. यू मोस्ट वेलकम. काय ग संचिता, कोणाचा फोन होता? मैत्रिणीचा होता. मग इतकी खुश का झालीस? असंच, आमचं सिक्रेट आहे ते. हो की नाही? बाबाला म्हणावं आमचं सिक्रेट आहे ते. अर्जुन, कोण आलाय बघ तरी. येस, माझं स्वप्न पूर्ण झालं. मला सरपोतदारांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळाला. चला. आणि सरव, तुम्ही मला का घेऊन आलात? शालिनी बसाई. त्यांनी माझ्या बाळासाठी आया बोलावली आणि मी गप्प बसू? शालिनीला खरं तर लाज वाटायला पाहिजे होती. आधी स्वानंदीचं बाळ तिच्याकडनं काढून घेतलं आणि आता त्याला सांभाळायला आया ठेवलीये. स्वानंदीने सांभाळलं असतं ना त्याला, काळजी घेतलीच आहे स्वतःच्या बाळाची. पण नाही, मुद्दामून आपल्याला त्रास देण्यासाठी हे सगळं करते ती. बघितलंस ना कसं तोंडावर दरवाजा बंद केला त्या बाईने. ते मला त्रास देताय ना, त्याचं मला काही वाटत नाही, पण मला माझ्या बाळाचं टेन्शन आलंय. एकतर यांनी माझं बाळ माझ्यापासून हिरावून घेतलं आणि आता त्याला सांभाळायला बाहेरची बाई आणली आहे यांनी. यांना एक मूल आहे ना, मग यांना कळत नाही की बाळाला सांभाळताना नुसती संगोपनाची गरज नसते, आईचं प्रेम सुद्धा लागतं त्याला. आणि ही बाहेरची बाई माझ्या बाळाला प्रेम देणार आहे का? नाही, मला हे सगळं सहन होत नाहीये. मॅडम, आपण एक काम करूयात, आपण पोलिसात जाऊयात आणि तक्रार करूयात की यांनी आपलं बाळ चोरलंय आणि ते आम्हाला परत हवंय. आता बस झालं, मी माझ्या बाळापासून लांब नाही राहू शकत. नाही, थांब स्वानंदी,
काम म्हणजे मॅडम अहो मी का सहन करू? त्यांनी बाळ चोरलंय माझं आणि एक आई म्हणून मी गप्प बसू? मणी सर हे जे सगळं चाललंय हे पटतंय का तुम्हाला? मणी सर अहो काहीच का बोलत नाही आहात तुम्ही? ना तुम्ही आपल्या बाळासाठी काही करत आहात ना मला करू देत आहात. मणी सर मी माझ्या बाळापासून लांब नाही राहू शकत. ठीक आहे मी एकटी पोलिसात जाते आणि कंप्लेंट करते. मणी काहीच करत नाहीये असं नाहीये स्वराने. मणीच्या हाताला हे जे लागले ना ते सहज नाही लागले. पडला नाहीये तो. सरपोतदारांच्या माणसाने मारहाण केली त्याला. म्हणजे मॅडम काय झालं हे स्पष्ट सांगा. तुझ्या बाळाला तुझ्यापासून दूर केल्याबद्दल, हिरावून घेतल्याबद्दल तू सरपोतदारांना जाब विचारायला गेला होता. आणि या कटात, या कारस्थानात स्वतः सरपोतदार सामील आहेत हे कळल्यानंतर तो खूप चिडला. त्यांना जाब विचारण्यासाठी मणीने प्लॅन केला. त्या रात्री मीटिंग ठरवली आणि स्वतः ड्रायव्हर बनून त्यांच्या बरोबर गेला. आणि जेव्हा त्याने सरपोतदारांना जाब विचारला सरपोतदारांच्या गुंडाने त्याला मारहाण केली. मणी सर हो सॉरी. इट्स ओके. सॉरी मणी सर. किती वेळा सांगितलं तुम्हाला सरपोतदार दिसतो तसा नाहीये. खूप डेंजरस माणूस आहे. असं डोक्यात राग घालून निर्णय नाही घ्यायचे. असे तुमच्या जीवाला धोका आहे कळतंय का तुम्हाला? डोकं शांत ठेवा ना. आपण काहीतरी मार्ग काढू याच्यातनं. अर्जुना कसं शाणं बाळ आहे माझं. आता आईला जेवू देत ना. हा असं शांत राहायचं, रडायचं नाही आणि अजिबात शिशू करायची नाही. हा ए पिल्ला कायले तुला भरवू का मी? काय भरवू? भातू भरवू, वरण भरवू, पोळी भरवू, काय भरवू सांग बरं मला. काय ग काय म्हणतोय? तो म्हणतोय की आम्ही थोडेसे मोठे झालो ना की मग खाणार. संचिता तू आणि सरडा ह्यांच्यात रंग बदलायची स्पर्धा लागली तर सरडा हरेल इतक्या शिताफीनं तू परिस्थिती अनुसार रंग बदलतेस. पण गंमत अशी आहे की ते मला समजतं. अहो शालिनी सुजित कुठे आहे? तो जेवायला नाही आला? काय ग संजिता कुठे सुजित? डॅड सुजित पार्टीला गेलाय. त्याच्या एका फ्रेंडची पार्टी होती, बर्थडे पार्टी. आणि बा आल्यापासून तो अडकला होता ना. मग मीच त्याला म्हणलं की तू जा आणि एन्जॉय कर. हा ना. कुठे गेलाय बाबा? कुठे गेलाय? माझं झालं. मी घेते बाळाला. हा जरा आले मी. थांब. डॅड थँक्यू. तुम्ही माझं नाव ऍड केलं त्यासाठी. काय फालतूपणा आहे हा. कधी येणार आहे वकिलांचा कॉल? मीच कॉल करते. अर्जुनची मामा सुजित तू गाऊ नाही गेलं? तू प्यायलास? येस. अर्जुन झोपलाय. सुजित अर्जुन आपल्याकडे सेलिब्रेट कुठे केलं आपण? म्हणून मी थोडं सेलिब्रेट केलं. सुजित अर्जुन त्याला हात नको लावू. झोपलाय तो.
अर्जुन लाड लाड करू लाड अर्जुन अर्जुन सुचित तो उठेल रे. सॉरी बेबी बेबी तू का जागी आहे? मी झोपते. कोण? हा. अरे बाबा अर्जुन तुला रात्री झोपू देत नाही, मग तू चिडचिड करत राहते मायावर. जागरण होतं ना तुझं. हो तू झोप. मी झोपतो तू पण ये. तू पण ये तू पण. काय करायचं याचं? शिट यार, हा पण उठला. प्रॉब्लेम आहेत फक्त माझ्या आयुष्यात. हॅलो, मी तुमचीच वाट बघत होते. तुम्ही आलात का? मी बाहेर येऊ लगेच? अच्छा, घराबाहेरच येत आहे का? बरं मी येते. हा. सुजित ऐक ना. सुजित उठ ना जरा, त्याला बघ ना, तो रडतोय. सुजित अरे यार, सुजित ए सुजित, जाऊ दे. माझं बाळ, मी स्वप्न पाहिलं बहुतेक. माझं बाळ झोपलं असेल ना, ते रडत तर नसेल. मी जाऊन बघू का? मी जाऊन बघते. कुठे आहे ते वकील साहेब? हॅलो. मी घराबाहेर आलीये. कुठे आहात तुम्ही? थोडासा प्लॅन आहे ना मॅडम, चेंज झालाय. तिकडे एक गाडी येईल, त्या गाडीमध्ये बसा. तिकडे माझा एक असिस्टंट असेल, त्याच्याकडे जे पेपर असतील ना, त्या पेपरवरती तुम्ही सह्या करा. गाडीत का बसायचंय मी? तुम्ही म्हणालात घराबाहेर या म्हणून ना, मी इथेच आलीये. हो मॅडम, पण सुजित सर आणि त्यांच्या आई आहेत ना, त्यांनी जर मला बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, म्हणून मी नाही आलो. तुम्ही त्या गाडीत बसा ना प्लीज. अच्छा, पण गाडीत तुम्ही स्वतः असणार आहात ना? नाही, मी नाही आहे गाडीत. मी माझ्या असिस्टंटला पाठवलंय. म्हणजे तुम्ही नसणार गाडीत? अहो, पण तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही मला भेटणार म्हणून. हो, पण काय ना, खूप मोठा प्रॉब्लेम झाला मॅडम. ऍक्च्युली मला थोडंसं बरं नाही वाटत आहे, ताप आलाय, थंडी आहे, त्यामुळे मला नाही येता आलं. माझा असिस्टंट आहे ना, तुम्ही त्याच्याशी बोला. बरं, ठीक आहे. बसा मॅडम. हो, पण तुम्ही रुमाल का बांधलाय चेहऱ्याला? हे दोघे तर गुंड वाटतायत. वकील साहेबांचा असिस्टंट सुद्धा दिसत नाहीये. नक्कीच काहीतरी गडबड आहे. वॉचमॅन, सोडा मला. सुजित.
मला सोडा सुचित. काय करू मी? दार तर बंद आहे. माझं बाळ रडतंय. मी आत कशी जाऊ? मागचं दार. रडू नको हा बाळा. तुझी आई आली आहे. काय झालं? शांत हो, शांत हो. स्वानंदी, स्वानंदी, बाथरूम मध्येच ना? अगं मला उठवायचं ना, मी आलेच ना तुझ्या मदतीला. स्वानंदी, स्वानंदी दार उघड. मणी, मणी उठ ना. स्वानंदी नाही. अरे अगं आई बाथरूम मध्ये गेले असेल. नाहीये, मी बघून आले ना. मणी मला भीती वाटतेय. बाळाला बघायला खाली तर गेले नसेल ना? चल 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 बघू दे. रडू नाही हा. तुझी आई आली ना तुझ्याजवळ. आता अजिबात काळजी करायची नाही. भूक लागली होती तुला म्हणून रडत होता तू. संचिता, अर्जुन इतका का? स्वानंदी, तू तू इथे काय करतेस? तू आमच्या अर्जुनला माझ्याकडे दे. शालिनी, माझ्याकडे दे. शालिनी मॅडम. हो बाळा, काय झालं? काय झालं? हो, तू अर्जुनला पळवून नेत होतीस? नाही. गप्पा बस, चोरटी कुठली. ऐका ना. सुजित, सुजित उठ. सुजित, तो रडत होता. मला त्याच्या रडण्याचा आवाज येत होता म्हणून मी त्याला घ्यायला आले होते. गप्पा बस ग. ही बघ, ही स्वानंदी आपल्या अर्जुनला चोरून नेत होती. शालिनी मॅडम नाही.
काय काय चाललंय? काय झालंय? हिची एवढी हिंमत झाली, ही सुजितच्या रूम मध्ये येऊन अर्जुनला पळवून नेत होती. नाही शालिनी मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गप्पा बस ग, ही अशी नाही ऐकणार. थांब. ओ ऐका माझं. तू चल, तू चल चल, निघ इकडनं, निघ निघ तू. शालिनी मॅडम, अहो ऐका माझं. निघ इकडनं. मी सांगते ना, तू परत आलीस ना घरात तर तगडी तोडून हातात देईन सांगते. चोर कुठली? शालिनी मॅडम, मी चोर नाहीये. मी माझ्या बाळाला बघायला आले होते. चोर नाही म्हणू तर काय म्हणू? सद्गुणांची मूर्ती. आमच्या अर्जुनला चोरायला आली होतीस तू. दारा खिडक्या बंद असताना घरात कोण शिरतं? चोर ना? मी चोर नाहीये. माझं बाळ रडत होतं, त्याला भूक लागली होती. मी रूम मध्ये आले, बघितलं तर संचिताई नव्हती, सुजित सर सुद्धा झोपले होते. माझं बाळ बेडच्या कडेला होतं, ते पडू नये म्हणून मी त्याला घेतलं. त्याला भूक लागली होती म्हणून मी त्याला दूध. बस करा तुझी कथा. मला नाही ऐकायची तुझी कथा. मॉम, दिस इज टू मच. मी एक काम करतो, पोलिसांना फोन करतो. पोलीस येतील आणि हिला घेऊन जातील ना, तेव्हा बरोबर अर्जुन पासून लांब जाईल. लाव लाव, पोलिसांना फोन लाव. मला सुद्धा कंप्लेंट करायची आहे तुमची. बाळाची आई म्हणून मिरवणारी तुझी बायको रात्रीच्या वेळी बाळाला एकट्याला घरात सोडून बाहेर गेली. आणि कोणाच्या भरोशावर ठेवून? तुझ्या भरोशावर ठेवून, जो दारू पिऊन तर्र झालाय. मला सुद्धा कंप्लेंट करायची आहे. आमचं बाळ तुमच्या बरोबर सुरक्षित नाहीये. बस करा, याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. घरात एक तर चोरी करायची आणि धमक्या द्यायच्यावरती आम्हाला. चला निघा तुम्ही आमच्या घरातनं. शालिनी मॅडम, मी परत एकदा सांगते, मी चोर नाहीये. माझं बाळ आहे ते, मी आई आहे त्याची. तो रडत होता, त्याला भूक लागली होती म्हणून मी तिथे आले होते. तुम्ही सुद्धा एक आई आहात ना, मग एका आईच्या भावना तर समजूच शकता. मी चोर नाहीये. आनंदी, तू चोर नाहीयेस आम्हाला माहितीये. तुला सिद्ध करायची गरज नाहीये. आणि ह्यांच्या समोर तर अजिबातच नाही. देव आहे ना, सगळं बघून घेईल बरोबर.